मित्रांनो, तुम्ही ते शासन निर्णय बघू शकताय। सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत 1 जानेवारी 2025 पासून 10 एप्रिल 2025 पर्यंत महाआवास अभियान राबवलं जाणार आहे। त्यामध्ये घरकुलासोबत मोफत जागा सुद्धा दिली जाणार आहे। हा GR आहे आणि त्याचद्वारे तुम्हाला सगळी माहिती समजून सांगतोय। जय महाराष्ट्र मित्रांनो, जबरदस्त अपडेट आलाय। तुमचं पण घर घेण्याचं स्वप्न आहे, घरकुल तुम्हाला पाहिजे आहे, तर या योजनेचा तुम्ही नक्की फायदा घेतला पाहिजे। शासन निर्णय काय आलाय, कशा प्रकारे आपण फायदा घेऊ शकतोय, कारण की सगळ्यांनाच हे काही जागा फ्री देणार नाहीये। मग कोण कोण पात्र आहे, कशा प्रकारे अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे फायदा घेऊ शकताय, ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही आलात तर योजनेबद्दल सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना खरेदी अर्थसहाय्य योजना, म्हणजे जागा मिळवण्यासाठी जे अर्थसहाय्य मिळणार आहे ते तुम्ही इथे बघू शकताय। आणि तुम्ही बघू शकता या GR मध्ये सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे। आणि हा जो निर्णय आला होता ज्यामध्ये तुम्हाला इथे घरकुलासाठी अनुदानात वाढ केली आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की तुम्ही GR बघू शकताय, कधी हा GR आलेला आहे तर तुम्ही ते वाचू शकता। तारीख 1 जानेवारी 2025 रोजी आलेला आहे। आणि तुम्ही वाचू शकणार आहात, राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे, गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान 2024-2025 राबवण्याबाबत। ओके, शासन निर्णय तुम्ही बघू शकताय। सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्यांना गतिमान करण्यासाठी, त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 1 जानेवारी 2025 पासून 10 एप्रिल 2025 म्हणजे या 100 दिवसामध्ये महाआवास अभियान राबवलं जाणार आहे। आणि याचा फायदा असा आहे, इथे बघा सगळे फायदे दिलेले आहे, पण त्यातल्या त्यात सगळ्यात पहिला मुद्दा तुम्ही बघू शकताय, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे। मग तुम्ही भूमिहीन आहात, तुम्हाला घरकुल पाहिजे आहे तर तुम्हाला इथे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य दिली जाणार आहे। आता ही जी पहिले दिली जायची, किती दिली जायची, जसं की तुम्ही ते बघू शकताय, पहिले तुम्हाला फक्त 50,000 रुपये दिले जायचे, पण आता अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे आणि 1 लाख रुपये हे दिले जाणार आहे। ओके, त्यामुळे ज्यांना ज्यांना जागा नाही आहे, घरकुल पाहिजे आहे, तर त्यांना जागेसाठी सुद्धा इथे अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता, इथे पण सगळी माहिती दिलेली आहे। ओके, या अंतर्गत राज्यात, केंद्रात तसेच प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ज्या योजना आहे त्यासाठी घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते। आता या अनुदानामध्ये अनेकांकडे जागा आहे, केवळ जागा अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये, म्हणजे अनेकांकडे जागा नाही आहे त्यामुळे घरकुल मिळत नाहीये, अप्लाय करतोय पण आम्हाला योजनेचा फायदा मिळत नाहीये। मग अशा लोकांना या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत अर्थसहाय्य 1 लाख रुपयाचं पुरवलं जाणार आहे। त्याचा फायदा घेऊन तुम्हाला जागा आणि घरकुल या दोन्ही गोष्टी मिळणार आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल। टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट आहे, त्यावर सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळेल। आता 1 जानेवारी पासून अप्लाय करणं सुरू झालंय, त्यामुळे जे पण तुमची ग्रामपंचायत आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तिथे जाऊन तुम्ही संपर्क करू शकताय आणि ही माहिती मिळून इथे अप्लाय करू शकता आणि घरकुल आणि जागा या दोघांचा फायदा घेऊ शकताय। त्यामुळे असेच अपडेट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।